म्हणजे आज आपण अशा एका पिकाबद्दल बोलणार आहोत ज्याला बाजारात सोन्यासारखा भाव मिळतो. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. बाजारात मटन चिकन जेवढं महाग असतं अगदी त्याच भावाने म्हणजे कधी कधी 200 ते 300 रुपये प्रमाणे विकली जाणारी भाजी कोणती माहितीये का? ती भाजी म्हणजे आपली गावरान करटुली. याला अनेक भागात करटुले, कार्टोली किंवा ककोडा असंही म्हणतात. पूर्वी ही भाजी फक्त पावसाळ्यात जंगलात किंवा शेताच्या बांधावर रानभाजी म्हणून उगवायची. पण आज काळ बदललाय. आपल्या महाराष्ट्रातल्या हुशार शेतकऱ्यांनी या रानभाजीला थेट शेतात आणलंय आणि यातून लाखो रुपयांची कमाई करायला सुरुवात केली आहे. म्हणूनच तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल ना, की या करटुलेची व्यावसायिक शेती कशी करायची, यासाठी जमीन कशी पाहिजे, खर्च किती येतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यातून नफा किती होतो. काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करटुले शेतीची अगदी अ ते ज्ञ पर्यंतची संपूर्ण माहिती अतिशय सोप्या भाषेत पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय झायडेक्स प्रस्तुत गावभारी. तर बघा मंडळी, सगळ्यात पहिला प्रश्न येतो की आपल्या महाराष्ट्रात नक्की कोणत्या भागात करटुलेची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. पूर्वी करटुले ही भाजी प्रामुख्याने कोकण, विदर्भ आणि घाटावरील जंगलात नैसर्गिकरित्या उगवायची. पण आता परिस्थिती बदललेली आहे. आज पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक विभाग, अहमदनगर आणि मराठवाड्यातील काही भागात शेतकरी आधुनिक पद्धतीने म्हणजेच मांडव पद्धत वापरून करटुलेची यशस्वी शेती करत आहेत. थोडक्यात सांगायचं तर जर तुमच्याकडे पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असेल तर महाराष्ट्रात तुम्ही याची कुठेही शेती करू शकता. म्हणजे सगळ्यात आधी आपण या पिकाची थोडी शास्त्रीय ओळख करून घेऊया. तर बघा, करटुले ही एक बारमाही वेलवर्गीय वनस्पती आहे. म्हणजेच या वेलाला जमिनीत कंदयुक्त मुळे असतात. याचे वेल जवळपास 4 मीटर पर्यंत लांब वाढतात आणि याला द्राक्षाच्या घड्यासारखे लता तंतू असतात. आता याच्या शास्त्रीय नावाबद्दल बोलायचं तर याचं शास्त्रीय नाव मोमोर्डिका डायोका असं आहे आणि ही कुकुरबिटेसी या कुळातील पीक आहे. हे पीक प्रामुख्यानं भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतं. भारताचा विचार केला तर मेघालय राज्यात हे पीक सर्वात जास्त प्रमाणात नैसर्गिकरित्या आढळतं. महाराष्ट्रातही कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात आता शेतकरी याची व्यावसायिक शेती करू लागले आहेत. याची कोवळी, नाजूक आणि हिरव्या रंगाची कच्ची फळं सामान्यतः भाजी म्हणून वापरली जातात. पण तुम्हाला माहितीये का, फक्त फळच नाही तर या पिकाची पाने, फुले आणि कंदयुक्त मुळे यांचाही आहारात वापर केला जातो. म्हणजे करटुलेला बाजारात एवढा महाग भाव का मिळतो माहितीये का? कारण ही नुसती भाजी नाही तर हे एक निसर्गाचं औषध आहे. म्हणजे करटुलेच्या पानांच्या रसाने शरीराचा ताप कमी होतो. याच्या कंदमुळाच्या सेवनाने डोकेदुखी कमी होते आणि शरीराला अतिरिक्त घाम येणं थांबतं. याचं मूळ हे मुतखडा, हगवण, संधिवात, मधुमेह आणि रक्तप्रवाहाच्या व्याधींवर रामबाण इलाज मानलं जातं. याच्या बियांना छातीच्या समस्या दूर करण्यासाठी वापरतात आणि हे लघवीचा प्रवाह उत्तेजित करण्यासाठी गुणकारी आहे. यामुळेच याला बाजारात एवढी मोठी मागणी आहे. चला तर मग करटुलेच्या शेतीसाठी नेमकं कसं हवामान आणि कशी जमीन लागते हे पाहूया. म्हणजे करटुले हे प्रामुख्याने उष्ण आणि दमट हवामानात वाढणारं पीक आहे. महाराष्ट्रातील उन्हाळा आणि पावसाळा या पिकासाठी एकदम कडक म्हणजेच पोषक असतो. बिया किंवा कंदाच्या अंकुरणासाठी 27 ते 35 अंश सेल्सिअस तापमान खूप चांगलं मानलं जातं. जास्त थंडी या पिकाला सहन होत नाही. करटुलेच्या शेतीसाठी मध्यम ते भारी कसदार आणि उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. पाण्याचा निचरा होणं खूप गरजेचं असतं, कारण जर शेतात पाणी साचून राहिलं तर जमिनीतले कंद कुजण्याची भीती असते. जमिनीचा सामू म्हणजेच पीएच हा 6 ते 7च्या दरम्यान असावा. हलक्या आणि मुरमाड जमिनीतही योग्य सेंद्रिय खतांचा वापर करून आपण हे पीक घेऊ शकतो. आता जमीन तर निवडली, पण लागवडीपूर्वी शेताची मशागत कशी करायची हे नीट समजून घ्या. उन्हाळ्यात शेताची खोल नांगरणी करून घ्या. जमीन चांगली चापू द्या जेणेकरून जमिनीतल्या हानिकारक कीटक आणि बुरशी नष्ट होईल. जमीन चांगली नांगरल्यानंतर एक वखरणी करून घ्या. शेवटच्या वखरणीच्या आधी प्रति हेक्टरी 15 ते 20 टन चांगलं कुजलेलं कंपोस्ट खत किंवा शेणखत जमिनीत टाका. कच्च्या शेणखतामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. तसेच शेतामध्ये तणांचा प्रादुर्भाव देखील वाढू शकतो आणि हे टाळण्यासाठी झायटोनिक गोदनचा वापर 2 किलो प्रति एकर 1 टन शेणखत कुजवण्यासाठी करावा. लागवडीसाठी आपल्याला खड्डे तयार करावे लागतील. लागवडीचं अंतर 2 मीटर बाय 1 मीटर किंवा 2 मीटर बाय 2 मीटर ठेवावं. या अंतरावर सुमारे 50 बाय 50 बाय 50 सेमी आकाराचे खड्डे तयार करून घ्यावेत.
आता हे खड्डे कसे भरायचे, तर प्रत्येक खड्ड्यामध्ये माती, वाळू आणि 5 किलो गोधन पाचीत चांगले कुजलेले शेणखत यांचं मिश्रण भरावं. यासोबत बेसल डोस म्हणून प्रत्येक खड्ड्यात 150 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 50 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश मिसळावं. नत्रयुक्त खत 2 वेळा विभागून टाकायचं आहे, ज्यातील सुरुवातीला जवळपास 80 ग्रॅम नत्र हे वेलीच्या मुळांच्या परिसरात विखरून दिलं पाहिजे, ज्यामुळे वेलीची वाढ जोमदार होते. शेतकरी मित्रांनो, करटुले ही मुख्यत्वे रानभाजी आहे आणि या पिकाला जेवढं सेंद्रिय पद्धतीने कराल तेवढं हे पीक चांगलं आणि कोणत्याही कीड व रोगाशिवाय येतं. त्यामुळे जीवाणू खतांचा वापर करणं हे फायदेशीर ठरतं. तर यामध्ये आपण खड्डे भरतेवेळी झायटॉनिक मिनी किट 8 किलो आणि झायटॉनिक के 4 किलो प्रति एकर याप्रमाणे वापरल्यास खड्ड्यातील माती मऊ व भुसभुशीत राहते, अन्नद्रव्यांची उपलब्धता होत राहते. आता लागवडीचा योग्य काळ कोणता, तर बघा, उन्हाळ्यात आपण एक खड्डे तयार करून ठेवतो. चांगला पाऊस झाल्यानंतर जूनच्या अखेरीस ते जुलै महिन्यामध्ये लागवडीला सुरुवात करावी. कंद लागवडीनंतर कंदाची कूज होऊ नये यासाठी आपण पहिली आळवणी करतेवेळी झायटॉनिक नर्सरी किट 2 किलो आणि झायडेक्स बायोपेस्टिसाइड ड्रिप किट 1 नग प्रति एकर वापरल्यास मातीतून होणारा बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांना अटकाव केला जातो. त्यामुळे कंदाची मर कमी होऊन उत्पादनात येणारी घट कमी होते. हे पीक 115 ते 124 दिवसांचे असते. जून जुलैमध्ये लागवड केल्यानंतर सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात पीक काढणीला येते. एका हंगामात या पिकाच्या 4 तोडण्या होतात आणि विशेष म्हणजे याचे कंद जमिनीत 4 ते 5 वर्षांपर्यंत जिवंत राहतात. त्यामुळे एकदा लावलेले कंद तुम्हाला पुढचे 4 ते 5 वर्ष उत्पादन देतात. म्हणजे आता यांच्या चांगल्या उत्पन्नासाठी कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या सुधारित जाती कोणत्या आहेत ते पाहूया. सगळ्यात पहिली आहे इंदिरा कंकोडा 1. ही जात 2007 मध्ये प्रसिद्धी झालेली आहे. याचं उत्पादन प्रति हेक्टरी 35 ते 30 क्विंटल मिळतं. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशासाठी ही शिफारशीत जात आहे. दुसरी आहे इंदिरा कंकोडा 2. ही 2020 ची जात असून प्रति हेक्टरी 35 ते 40 क्विंटल इतकं बंपर उत्पादन देते. ही महाराष्ट्र आणि झारखंडसाठी उत्तम आहे. त्यानंतर येतात स्थानिक गावरान जाती. महाराष्ट्रात स्थानिक जाती खूप चांगल्या आहेत. जर तुम्ही कंदाची लागवड करणार असाल तर प्रति हेक्टरी 3000 ते 5000 कंद किंवा गादी फायबर 2500 ते 2650 कंद लागतात. बियाण्यांद्वारे लागवड करायची असल्यास 2.5 किलो ते 5 किलो प्रति हेक्टर बियाणं लागतं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट नर व मादी प्रमाण. म्हणजे करटुले हे एकलिंगी पीक असल्याने शेतात 1:8 या प्रमाणात नर आणि मादीचं गुणोत्तर ठेवावं लागतं. म्हणजेच एका हेक्टरमध्ये जर तुम्ही 2200 ते 2300 झाडं मादीची लावत असाल तर तिथे 300 ते 350 नर झाडं लावणं परागीकरणासाठी अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर वेलाला फळं लागणार नाहीत. आता पाहूया पाणी आणि खतांचं व्यवस्थापन कसं करायचं. मशागतीच्या वेळी शेणखत दिल्यानंतर पीक कालावधीत 120, 80, 80 किलो प्रति हेक्टर नत्र, स्फुरद आणि पालाश द्यायचा आहे. स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळीच खड्ड्यात द्यावं. नत्राचा पहिला हप्ता वेल पडायला म्हणजे पसरायला सुरुवात झाल्यावर द्यावा आणि दुसरा अर्धा हप्ता फुले येण्याच्या आधी द्यावा. दोन्ही डोसच्या वेळी झायटॉनिक मिनी किट आणि झायटॉनिक केचा वापर करायला विसरू नका. त्यानंतर सिंचन आणि पाण्याबद्दल बोलायचं झाल्यास पेरणी किंवा कंद लागवडीनंतर लगेच पहिलं पाणी द्यावं. जमिनीच्या मुगदुराप्रमाणे व पाऊस पाहून 4 ते 5 दिवसांनी किंवा आठवड्यातून एकदा पाणी द्यावं. शेतात जास्त पाणी साचू देऊ नये, अन्यथा मुळे कुजून वेल वाळून जातो. खड्ड्यांमध्ये वाढलेली तणं वेळच्या वेळी काढून घ्यावी. याशिवाय हे वेलवर्गीय पीक असल्यानं वेलींना आधार देण्यासाठी लाकूड किंवा बांबूचा वापर केला जातो. यासाठी सिंगल स्टेक सिस्टीम, बोर सिस्टीम किंवा किनी फिन सिस्टीम या पद्धतींचा वापर करतात. वेलीला वर आधार दिला की फळांना चांगला सूर्यप्रकाश मिळतो, फळं खराब होत नाहीत आणि उत्पादन लक्षणीय पद्धतीनं वाढतं. आता मंडळी, कोणत्याही शेतीत रोग आणि किडींचं नियंत्रण वेळेवर केलं नाही तर मोठं नुकसान होतं. आता या पिकाबद्दल बोलायचं झाल्यास यामध्ये प्रामुख्याने मावा, पांढरी माशी आणि फळमाशी या किडींचा प्रादुर्भाव होतो. रोगांमध्ये भुरी, अँथ्राकनॉज, पानावरील ठिपके आणि मोझॅक यांचा समावेश असतो. या किडींच्या नियंत्रणासाठी आपण झायडेक्स बायोपेस्टिसाइड फॉलियर किटचा वापर 1 किट प्रति एकर सोबत झायटॉनिक सुरक्षा 250 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे करावा. विषाणूजन्य रोगामुळे फुलांवर आणि पानांवर पिवळ्या रंगाचे पॅटर्न दिसतात. पाने आणि त्याचे देठ खालील बाजूला वाकतात किंवा मुरगळतात. झाडाची वाढ खुंटते आणि फुलांवर पांढऱ्या रेषा दिसतात. यासाठी उपाय म्हणून शेतात श्रुतकृमींचा म्हणजेच निमॅटोड्सचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मशागती वेळी नीमकेक म्हणजेच निंबोळी पेंड नक्की टाकावी. श्रुतकृमींच्या प्रभावी नियंत्रणासाठी तसेच श्रुतकृमींचा प्रादुर्भाव होऊच नये यासाठी आपण झायडेक्स बायोपेस्टिसाइड सॉइल किटचा वापर
1 किट प्रति एकर सोबत झैटनिक सुरक्षा 250 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे करावा. शेतामध्ये झेंडू किंवा श्रुतकृमींचे यजमान नसलेली पिके आंतरपीक म्हणून घ्यावीत, ज्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव नैसर्गिकरित्या कमी होतो. आता उत्पादन कधी मिळतं? तर बघा, लागवडीनंतर साधारणतः 50 ते 60 दिवसांनी फुलं यायला सुरुवात होते. पहिल्याच वर्षी 75 ते 80 दिवसांनी पहिली फळ तोडणी सुरू होते, पण दुसऱ्या वर्षी वेल आधीच प्रस्थापित असल्याने अवघ्या 35 ते 40 दिवसातच फळे तोडणीला येतात. फळ नेहमी हिरवं आणि कोवळ्या स्थितीतच तोडावं. योग्य व्यवस्थापन ठेवल्यास प्रति हेक्टरी साधारण 40 ते 50 क्विंटल इतके दर्जेदार उत्पन्न मिळते. फळांची गुणवत्ता टिकवण्यासाठी आणि बाजारातील अधिकचा भाव घेण्यासाठी झायटोनिक केचा वापर करणं फायद्याचं ठरतं. तर बघा मंडळी, एकूणच बाजारपेठेतील वाढतील मागणी, उत्कृष्ट औषधी गुणधर्म आणि एकदा लागवड केल्यानंतर 4 ते 5 वर्ष चालणारं उत्पन्न यामुळे करटुलेची शेती आजच्या काळात अत्यंत फायदेशीर ठरणारी आहे. पारंपरिक शेतीला फाटा देऊन जर तुम्ही हा प्रयोग केला तर कमी खर्चात आणि कमी पाण्यात तुम्ही लाखो रुपयांचा नफा कमावू शकता. बाकी तुम्हाला आजची सविस्तर आणि शास्त्रीय माहिती कशी वाटली? तुम्ही तुमच्या शेतात करटुले लावणार का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या गावबारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.